दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा काही जणांचा मृत्यू होतो। त्यामुळे उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली असून विक्री व वापर कर्त्यांविरुद्ध शिक्षेची तसेच दंडात्मक कारवाई किंवा दोन्ही बाबींची तरतूद करण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने सुद्धा नायलॉन मांजा विक्री करणारे व त्याचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। गत वर्षभरात म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 26 प्रकरणांमध्ये एकूण 28 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई तर 5,56,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गतवर्षी दखल गुन्ह्यामध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 1,61,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।